तर बघा दादू काय एवढा खुश दिसतोय. तर आज आहे ना आमच्या घरी ओम आलेला होता, श्रावणी आलेली होती. कारण की ना ओम आहे ना गावावरून आला तो आमच्याकडे थांबून गेलेला होता. तो 1 वाजेपर्यंत थांबणार होता. भाऊ आहे ना 1 वाजेच्या शाळेतून येणार होता ना, तर तो 1 वाजता जाणार होता. तोपर्यंत बघा मस्त पटापट मी त्यांना जेवण देऊन दिलं. कारण की ना ते पतंग उडवायला जाणार होते. वरती जर गेले म्हटलं पतंग उडवायला तर लवकर खाली येणार नाही. त्यासाठी त्यांना पहिले जेवण देऊन दिलं. जेवण केल्यानंतर ते वरती बघा आता श्रावणी सांगते आम्ही चाललो पतंग उडवायला. नंतर ते पतंग उडवायला गेले. नंतर पतंग उडून आले खाली ड्रॉइंग करत बसले. मस्त ड्रॉइंग केली त्यांनी आणि छानसं असं मस्त गणपतीचं चित्र काढलं होतं. तर बघा मी पण बाकीचं काढू लागलेली होती आणि हसी मजाक चालू होती. आम्ही सगळेच बसलेलो होतो. खूप छान अशा गप्पा गोष्टी चालू होत्या आमच्या. नंतर मग त्यांना आहे ना माकडचा आवाज आला. बाहेर गेले तर बघा मस्त छानसं असं भिंतीवर माकड येऊन बसलेलं होतं. एवढं म्हणजे मुक्क जनावर पण हुशार असताना एवढ्याशा जागेत एवढं भारी बसलेलं होतं आणि आम्ही ते बोरं ठेवलेले होते ना, बोरं खात होते आणि बरोबर आठोळी काढून बाहेर फेकत होते. अजून परत तिकडे कोणीतरी खायला काही टाकत होतं ना, तिकडे ते बघत होते. सगळ्या कॉलनीतल्या मुलं-मुली सगळे असे मस्त बघत होते, माकडं आलं, माकडं आलं. एक नाही 5-6 माकडं आलेली होती. पण आमच्या भिंतीवर एकच बसलेलं होतं. छोट्याशा गेटवरती सुद्धा एवढं भारी बसून घेत होतं ना ते. तर सगळेजण आम्ही बघा मी तर खिडकीतूनच व्हिडिओ बनवत होती. कारण की एवढा जीव घाबरत होता त्याला बघून. आणि मग आहे ना दुपार झाली. हो म्हणते चालले गेले. आणि मी चालली आता हळदी-कुंकूला. त्या एक ताईकडे हळदी-कुंकूला बोलवलं. म्हटलं चला, आता आपल्या हळदी-कुंकू चालू झालं. संक्रांत झाली की आपली हळदी-कुंकू चालू होऊन जातं. तर बघा दीपाली उभी होती. दीपाली, मी, काही स्वातीची मम्मी ते आम्ही सगळे चाललो होतो हळदी-कुंकूला. बघा हळदी-कुंकू त्या ताईने बोलवलं. ताईच्या घरी आलो आम्ही. ताई आम्हाला हळदी-कुंकू करत होते. हळदी-कुंकू म्हणजे आता आपलं सौभाग्याचं लेणं असतं. त्याकरता आहे ना हळदी-कुंकू करावं लागतं. आणि आपण ज्या ताईंना बोलवतो ना, त्या ताईंना आपण देवी समान समजून त्यांची पूजा वगैरे करून त्यांची ओटी भरली जाते आणि आपल्याला देवीचा आशीर्वाद मिळतोय असं समजून त्यांची आपण देवीप्रमाणे सगळी पूजाविधी करून घेतो आणि चहा पाणी करून नाश्ता वगैरे जे द्यायचं राहिलं ते देतो आणि आपण त्यांना हळदी कुंकू करून एक काही वस्तू भेट म्हणून देतो. अशा पद्धतीने हळदी कुंकू आपला साजरा केला जातो. तर आम्ही बराच वेळ बसलो. आमच्या कॉलनीतल्या 5-6 ताई होत्या. आम्ही त्या 5-7 जणांना बोलवलं आणि बाकीजण चालले गेलेले होते. तर मस्त तोपर्यंत आमच्या गप्पा गोष्टी झाल्या. असं काही बसणं बोलणं होत नाही हळदी कुंकूच्या निमित्ताने. एका ठिकाणी जमलो की सगळे गप्पा गोष्टी करत होतो. तर गप्पा गोष्टी झाल्या आणि बघा त्या ताई ह्या समोर बसल्या आहेत ना, ह्या ताईच्या घरी हळदी कुंकू होता. ताईने एवढे छान म्हणजे घर ठेवलेलं होतं ना, खूप छान असं स्वच्छ मस्त घर ठेवलेलं होतं. भांडे-कुंडे घासून घुसून मस्त लावलेलं होतं. तुम्हाला दाखवते मी त्यांचं घर. तर अशा पद्धतीने आम्ही बसलो तिथं आणि आता मी आली घरी. चला म्हटलं आमच्या गप्पा गोष्टी झाल्यानंतर घरी आली.